विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉस्ट शीटचा फुल फॉर्मॅट आता समजून घेणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॉस्ट शीटचे शॉर्ट फॉर्मॅट समजवले होते. आता जो लॉंग फॉर्मॅट आहे, ज्यानुसार आपण अजून क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत भरपूर, तो फॉर्मॅट आपण आता बघणार आहोत. मग जो पहिला फॉर्मॅट घेतला तो कामाचा नाही असं नाही, तो पण खूप कामाचा आहे. उलट IMP क्वेश्चनसाठी तोच फॉर्मॅट आपल्याला लागणार आहे. म्हणून तुम्ही मागच्या व्हिडिओचा पण अभ्यास करून ठेवा. तो फॉर्मॅट पण तुम्ही लक्षात असू द्या. तर बघा, आपण फॉर्मॅट क्लिअर करत आहोत. कॉस्ट शीट म्हणजे काय आहे अगोदर हे क्लिअर करा. जेव्हा एखादी कंपनी एखाद्या वस्तूचं उत्पादन जेव्हा करते, तर ते उत्पादन करताना त्यांना ती वस्तू बनवताना कोणते आणि किती खर्च लागलेले आहेत, त्या सर्व खर्चांची यादी म्हणजे कॉस्ट शीट. तर कोणते खर्च लागतात ते आपल्याला सगळे फॉर्मॅटला वाचायला मिळणार आहेत. मग आपण स्टार्ट करू. आता इथे खर्च कोणते आहेत, तर तुम्हाला हा फॉर्मॅट लक्षात ठेवावा लागेल. पाठ न करता थोडंसं बेसिकली जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला फॉर्मॅट समजून जाईल. आणि 2-3 क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह केले तर तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट क्लिअर होऊन जाईल. बघा, आपण ट्राय करत आहोत. जर नाही समजलं तर मला मेसेज करून पर्सनली विचारा, मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देईल. तर बघा, कॉस्ट शीट आपण मागच्या फॉर्मॅटला फक्त डायरेक्ट मटेरियल म्हटलं होतं. तर डायरेक्ट मटेरियल जर दिलेलं नसेल तर ते शोधावं लागतं. ते कसं काढतात, तर मग बघा कसं काढतात. सगळ्यात पहिले घ्यायचा असतो ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ॲड करायचा असतो परचेस ऑफ रॉ मटेरियल, ॲड करायचं असतं सर्व प्रकारचे परचेससाठी लागणारे खर्च. सर्व खर्च ॲड करायचे असतात. म्हणजे कोणते कॅरेज इनवर्ड असेल, ऑक्ट्राय म्हणजे जकात असेल, इम्पोर्ट ड्युटी असेल, डॉक चार्जेस असतील. तर हे सर्व खर्च हे परचेससाठी लागणारे खर्च आहेत. तर हे सर्व खर्च आपल्याला ॲड करून घ्यायचे असतात. ते सर्व खर्च ॲड केल्यानंतर याच्यातून लेस करायचं असतं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. वरती ओपनिंग स्टॉक ॲड झाला, क्लोजिंग स्टॉक लेस झाला. एक सिंपल हिंट लक्षात ठेवा, कॉस्ट शीटमध्ये 3 प्रकारचे ओपनिंग स्टॉक आणि 3 प्रकारचे क्लोजिंग स्टॉक येतील. पण लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक कोणताही असू द्या, जो ओपनिंग स्टॉक आहे तो नेहमी कॉस्ट शीटला ॲड होईल आणि क्लोजिंग स्टॉक कोणताही असू द्या तो नेहमी लेस होईल. माझ्या शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या, पॉईंट नोट करून ठेवा. चला कुठतरी भले, ओपनिंग स्टॉक कोणताही असू द्या तो ॲडच होईल, क्लोजिंग स्टॉक कोणताही असू द्या तो लेसच होईल. 3 प्रकारचे येतील. कोणते ते आपण नंतर बघू. फक्त हिंट लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक कोणता पण काय होईल ॲड आणि क्लोजिंग स्टॉक नेहमी काय होईल लेस. तर आता बघा काय इथं बघितलं आपण. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ॲड, परचेस ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये काय ॲड करायचं अजून, तर ह्या परचेससाठी लागणारे सर्व खर्च आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इतकं आपल्याला इथून लेस करायचं आहे. लेस केल्यानंतर जी अमाऊंट सापडेल ती सापडते आपल्याला मटेरियल कन्झ्युम. क्लोजिंग स्टॉक लेस करून जी अमाऊंट सापडेल ती सापडते आपल्याला मटेरियल कन्झ्युम. ती मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट इनरला घ्या किंवा आउटरला घ्या, या कुठे घ्यायचा नेमकं याचा काही विचार जास्त करू नका, ते मी क्लिअर करून देईल. आता बघा, इथपर्यंत फॉर्मॅट लक्षात कसं ठेवायचं आहे, एकदम सिंपल आहे. 12वीचं फायनल अकाउंट, त्याची ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटचे बॅलन्सेस ॲड करायचे आहेत आणि क्रेडिटचे लेस करायचे आहेत. तो क्रेडिटचा फक्त एकच बॅलन्स आला आहे बघा, क्लोजिंग स्टॉक. क्रेडिटचा फक्त एकच बॅलन्स आलेला आहे, क्लोजिंग स्टॉक. बाकी सर्व डेबिटचे बॅलन्स आहेत बघा. ते ओपनिंग स्टॉक डेबिटचा आहे, परचेस पण डेबिटचाच आहे, कॅरेज इनवर्ड परचेससाठी लागणारा खर्च आहे, ऑक्ट्रा, इम्पोर्ट ड्युटी, डॉक चार्जेस, हे सर्व खर्च डेबिटचे आहेत. म्हणून ते काय करायचे आपल्याला तिथे ॲड करायचे आहे. इथपर्यंत फॉर्मॅट तुम्हाला क्लिअर झाला असेल. मग हे ॲड लेस करून जो बॅलन्स येईल त्याला नाव देणार आपण मटेरियल कन्झ्युम. आता त्याच्यामध्ये काय करायचं, मटेरियल कन्झ्युम सापडलं की मटेरियल कन्झ्युम, आता आपल्याला आपण जो फॉर्मॅटमध्ये घेतला होता किंवा बेसिक क्वेश्चन घेतले होते, तुम्हाला डायरेक्ट ही मटेरियल कन्झ्युमची अमाऊंट देऊन टाकली होती, बरोबर आहे. म्हणून वरचे बॅलन्स काही आलेच नव्हते. आता बघा,
मटेरियल कन्झ्युम सापडल्यानंतर आपण त्यामध्ये सगळ्या प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे. सर्व प्रकारचे डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय काय येतात? डायरेक्ट वेजेस आहे, डायरेक्ट लेबर आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर प्रोडक्टिव्ह वेजेस आहे. यानंतर अजून एक याच्यामध्ये बॅलन्स येत असतो चार्जेबल एक्सपेन्सेस. याच्यामध्ये एक बॅलन्स अजून येत असतो चार्जेबल एक्सपेन्सेस. तो इथे प्रिंटिंगमध्ये नाही आहे, पण लक्षात ठेवा चार्जेबल एक्सपेन्सेस पण तुम्हाला मटेरियल कन्झ्युममध्ये कन्सिडर करायचं आहे. मग काय करणार आपण? मटेरियल कन्झ्युमची ही अमाऊंट आली तर मटेरियल कन्झ्युममध्ये हे सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस इथे ॲड करायचे आणि अमाऊंट येऊन जाईल बघा इथे. जी अमाऊंट इथे आली याला आपण नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. याला आपण नाव देऊन टाकू प्राईम कॉस्ट. फक्त लक्षात ठेवा फॉर्मॅट व्यवस्थित समजून घ्या. 50% फॉर्मॅट जरी तुम्हाला समजला तर बाकी फॉर्मॅट क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला 100% समजेलच, याची मी गॅरंटी घेतो. फक्त तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅट समजून घ्या. व्हिडिओ पुन्हा बघा. नाही समजलं तर मग मला सांगा, तुम्हाला मी हा फॉर्मॅट ग्रुपवर सेंड करून देईल PDF फाईल बनवून. पण तुम्ही वहीवर लिहा आणि तो फॉर्मॅट पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा. पुढे प्राईम कॉस्ट सापडल्यानंतर अमाऊंट आली इथे बाहेर. आता प्राईम कॉस्टमध्ये बघा आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं, प्राईम कॉस्ट सापडलं की याच्यामध्ये काय करतो आपण? फॅक्टरी किंवा वर्क ओव्हरहेड्स ॲड करायचे असतात. त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स पण म्हणतात किंवा वर्क ओव्हरहेड्स म्हणतात. आपण त्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणू. ते काय करायचे असतात? ॲड. आता हे याच्यामध्ये काय काय येतं बघा, इतकी मोठी लिस्ट आहे. हे सगळे पाठ करावं लागतील का सर? नाही, इतके सर्व पाठ करण्याची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा की फॅक्टरीमध्ये जे जे खर्च लागणारे आहेत ते सर्व खर्च फॅक्टरीमध्ये घ्यायचे. फॅक्टरीमध्ये लागणारे सर्व खर्च फॅक्टरीमध्ये घ्यायचे. म्हणजे काय काय येऊ शकतं बघा, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. आता बघा हा रेंट रेट्स अँड टॅक्सेस जो असतो हा ऑफिसचाही असतो आणि फॅक्टरीचाही असतो. मग जो फॅक्टरीचा आहे तो फॅक्टरीमध्ये घ्या, ऑफिसचा असेल तर ऑफिसमध्ये घ्या. जो तुम्ही मागचा फॉर्मॅट बघताय ते शब्द तुमचे सगळे केलेले आहेत. फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस. तर फॅक्टरीचा आहे फॅक्टरीमध्ये घेऊ, ऑफिसचा असेल ऑफिसचा घेऊ. इन्शुरन्स, इन्शुरन्स पण असा खर्च आहे की जो फॅक्टरीचा पण असू शकतो, ऑफिसचाही असू शकतो. मग जो ऑफिसचा तो ऑफिसला घ्यायचा, फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये घ्यायचा. कॉटन वेस्ट. आता कॉटन वेस्ट म्हणजे इन्शुरन्स म्हणजे विमा. कॉटन वेस्ट म्हणजे काय? जी कपाशी वगैरे असते जी खराब होते फॅक्टरीमध्ये, जसं मशीन्स वगैरे क्लीन करण्यासाठी कॉटन वगैरे यूज करतात. कॉटन म्हणजे आपलं साधा कापूस नाही, तर जो क्लिनिकमध्ये डॉक्टर लोक यूज करतात त्या प्रकारचा कॉटन पण लागतो. तर तो कॉटन त्यांचा जो खराब होतो तो सुद्धा खर्च ते आपल्या वस्तूमध्ये ॲड करत असतात. त्यानंतर सुपरवायझर सॅलरी. सुपरवायझर म्हणजे कोण असतो? जो वर्कर्स, जे काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर जो लक्ष ठेवतो सुपरवायझर, त्याचा पगार तो फॅक्टरीमध्येच काम करतो. मॅनेजर सॅलरी, मॅनेजर याच्यावरचा असतो. तर याचा पण संबंध फॅक्टरीशी येतो, हा खर्च फॅक्टरीमध्ये घेतला. त्यानंतर कोल म्हणजे कोळसा वगैरे जो भाग आहे, कोळसा वगैरे हा फॅक्टरीमध्येच लागतो, फॅक्टरीमध्ये घेतला. पॉवर अँड फ्युएल. पॉवर म्हणजे जी मशिनरी असते त्या मशिनरीला जी डायरेक्ट वीज सप्लाय होते त्याला पॉवर म्हणतात. आणि फ्युएल म्हणजे काही ऑइल वगैरे लागत असेल, पेट्रोल डिझेल लागत असेल तर फ्युएल मशिनरीसाठी. तर हा सर्व तुम्हाला फॅक्टरीमध्येच कन्सिडर करून घ्यायचा असतो. यानंतर ल्युब्रिकेशन ऑइल, बघा तोच भाग आहे. गॅस वॉटर, हां बघा गॅस आणि वॉटर सांगायची गरज नाही, फॅक्टरीमध्ये मशिनरी करता लागत असतं. फ्युएल जर बघितलं आपण, ल्युब्रिकेशन ऑइल म्हणजे मशिनरीला जे काही आपण वंगण वगैरे किंवा मग ऑइल वगैरे लावत असतो क्लीन करण्यासाठी किंवा मग ते सॉफ्ट चालण्यासाठी, ते ल्युब्रिकेशन ऑइल असतं. फोरमॅन सॅलरी हा पण फॅक्टरीमध्ये काम करणारा असतो. बघा हा कन्फ्युजन करणारा बॅलन्स आहे, याला मुद्दा म्हणून मी स्टार करून ठेवत आहे, नंतर मी क्लिअर करून देईल. आत्ता पण समजून घ्या. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी, बघा नाव कसलं आलंय ऑफिसचं, पण घेणार कुठे? फॅक्टरीमध्ये. का बरं? कारण जे फॅक्टरीतले लोक आहेत ते ड्रॉइंग करता आहेत. ते काय करतायत? ड्रॉइंग करत आहेत, आपल्या सॅलरीची ड्रॉइंग करत आहेत ऑफिसमधून. मग हा खर्च ऑफिसचा नाही मानणार, कारण ऑफिसमधून जे ड्रॉइंग करतायत ते फॅक्टरीचे लोक करतायत. ते कोण करतायत? फॅक्टरीतले लोक करत आहेत, म्हणून त्याला फॅक्टरीमध्ये आपण कन्सिडर केलं जातं. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टेलिफोन चार्जेस. आता बघा हे दोन बॅलन्स असे आहेत,
हे फॅक्टरीचे पण राहू शकतात, ऑफिसचे पण राहू शकतात, बरोबर आहे की नाही. पण मग लक्षात ठेवा, फॅक्टरीचे फॅक्टरीमध्ये घ्यायचे, ऑफिसचे ऑफिसमध्ये घ्यायचे. इनडायरेक्ट मटेरियल, आता बघा डायरेक्ट मटेरियल इथे वरती येऊन जाईल. बघा इथे एक शब्द लिहायचा राहिला अजून, बघा असे जे आठवतील ते मी तुम्हाला लिहून देत चालेल. डायरेक्ट मटेरियल जो भाग आहे तो डायरेक्ट इथं येऊन गेलेला आहे बघा, डायरेक्ट मटेरियल. तर इनडायरेक्ट मटेरियल जर असेल तो आपण डायरेक्ट कुठे घेणार, इथे फॅक्टरीमध्ये. डेप्रिसिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग मशिनरी लूज टूल्स. आता बघा फॅक्टरीच्या बिल्डिंगवर, मशिनरीवर, लूज टूल्सवर जर डेप्रिसिएशन असेल तर मग ते तुम्हाला फॅक्टरीमध्ये लिहायचं आहे, कारण बिल्डिंग फॅक्टरीची आहे, मशिनरी फॅक्टरीमध्ये वापरतात, लूज टूल्स ही पण एक ॲसेट्स ती फॅक्टरीमध्ये वापरतात. जर फर्निचरवर डेप्रिसिएशन सांगितलं असेल तर मग फर्निचर कुठे वापरतात, फॅक्टरीमध्ये वापरतात का, तर नाही, ते ऑफिसमध्ये वापरतात. मग फर्निचरचं डेप्रिसिएशन हे ऑफिसमध्ये यायला पाहिजे, मग तेव्हा ते ऑफिसमध्ये ऑटोमॅटिक येईल. रिपेअर्स अँड मेंटेनन्स फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये, फॅक्टरी लाइटिंग हिटिंग एक्सपेन्सेस फॅक्टरीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस फॅक्टरीमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बनविण्याचा खर्च, बनविणे. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे बनविणे. तर वस्तू कुठे बनेल, फॅक्टरीमध्ये बनते, म्हणून हा खर्च कसला आहे, फॅक्टरीचा. आता काय केलं बघा, आपण हे सर्व खर्च इनर कॉलममध्ये घेतले, आणि सर्व खर्च इनर कॉलममध्ये घेतल्यानंतर यांची जी टोटल आहे ही टोटल आपण इथे बाहेर घेतली. जर आपण पहिला क्वेश्चन घेणार तेव्हा मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देईलच, पण लक्षात घ्या याची टोटल काय केली आपण इथे बाहेर घेतली, आणि ही जी टोटल होती प्राइम कॉस्ट नावाची, ही जी टोटल होती प्राइम कॉस्ट नावाची, त्या प्राइम कॉस्टमध्ये हे सर्व खर्च काय करायचे, ऍड करायचे, आणि मग इथे अमाऊंट लिहिली. आणि जी अमाऊंट आपण इथे लिहिली त्याला नाव काहीच न देता, जर तुम्हाला उदाहरणामध्ये सेल ऑफ स्क्रॅप हे नाव जर आलं असेल, सेल ऑफ स्क्रॅप शब्दांकडे लक्ष द्या, सेल ऑफ स्क्रॅप हे नाव जर आलं असेल, स्क्रॅप म्हणजे भंगार, सेल म्हणजे विकणे. आता मला सांगा, आपण बघा आतापर्यंत इथे बॅलन्स ऍड करत गेलो, क्लोजिंग स्टॉक आपण फक्त लेस केलेला आहे, बाकी सर्व ऍड केलेला आहे. तर लक्षात घ्या नियम कॉस्ट शीटचा, जे पण खर्च करणारे बॅलन्स आहेत ते सगळे ऍड होतील, आणि काही प्रॉफिटचे असेल तर लेस होतील. आलं लक्षात, जे खर्च करणारे बॅलन्स आहेत ते काय होतील, ऍड, आणि प्रॉफिटचे आयटम काय होतील, लेस. तर लक्षात घ्या, सेल ऑफ स्क्रॅप, सेल म्हणजे विकणे, स्क्रॅप म्हणजे भंगार. आपण भंगार विकलेला आहे. आता मला सांगा, भंगार जर विकतो तर काही पैसे मिळत आहेत, तर इन्कम आहे की नाही, नक्कीच इन्कम आहे. मग आता हे इन्कम ऑफिसचं आहे, सेलिंगचं आहे की फॅक्टरीचं आहे समजलं पाहिजे. तर मग आता हे इन्कम नेमकं काय आहे, सेल ऑफ स्क्रॅप, भंगार विकलंय, भंगार तर काही ऑफिसमध्ये निघणार नाही, सेलिंगचा काही संबंध नाही, तर भंगार जे निघेल ते फॅक्टरीमध्येच निघेल, म्हणून हा खर्च, हा इन्कम आहे. लक्षात घ्या, हे आपलं काय आहे, इन्कम. हा एक्सपेन्सेस नाही, हा काय आपला इन्कम आहे. तर इन्कम एक्सपेन्सेस सर्व काय करतोय आपण, ऍड, तर इन्कम काय झालं पाहिजे, लेस. आपण खर्चांची टोटल करतोय तर इन्कम त्यामधून काय झालं पाहिजे, लेस, म्हणून सेल ऑफ स्क्रॅप काय केलं आपण, लेस. इतकं क्लिअर आहे. ते लेस केल्यानंतर पण एक अमाऊंट येईल, त्याला पण काहीच नाव न देता. आता बघा परत ओपनिंग स्टॉक आला, इथं जो ओपनिंग स्टॉक होता तो रॉ मटेरियलचा होता. इथे बघा काय म्हटलंय, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस, शब्दाकडे लक्ष द्या, स्टार्ट करतोय, महत्वाचा भाग आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, इथे बघा लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आलेलं आहे, इथे वर्क इन प्रोग्रेसच पाहिजे. तर बघा ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. आता सगळ्यात पहिले समजून घ्या की वर्क इन प्रोग्रेस काय आहे. बाकी मी तुम्हाला तर समजून दिलं की ओपनिंग स्टॉक कोणत्या प्रमाणात ऍड करा, क्लोजिंग स्टॉक कोणत्या प्रमाणात लेस करा. आता वर्क इन प्रोग्रेस काय भानगड आहे, तो वर्क इन प्रोग्रेस, वर्क म्हणजे काम, इन प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे त्यावर प्रक्रिया चालू आहे, ते काम चालू आहे. असा माल, असा माल की ज्या मालावर प्रक्रिया चालू आहे तो माल, त्याला म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. आणि असा हा ओपनिंगचा आहे, तो ओपनिंगचा कोणता पण राहतो, तुम्हाला मी ऍडच करायला सांगितलं. बघा इथे ओपनिंगचा आपण वरती काय केला, ऍड करतो, क्लोजिंगचा काय केला, लेस. तसा हा ओपनिंगचा काय होऊन जाईल, ऍड, आणि क्लोजिंगचा काय होऊन जाईल, लेस. पण मग वर्क इन प्रोग्रेस फॅक्टरीमध्येच का बरं आला, त्याला आपण इथे वरती का बरं नाही घेतला, किंवा सेलिंगमध्ये का बरं नाही घेणार, किंवा ऑफिसमध्ये का बरं नाही घेणार. तर सिंपल लॉजिक आहे, वस्तूवर प्रक्रिया करण्याचं काम कुठे सुरू असेल, फॅक्टरीमध्ये, म्हणून हा खर्च किंवा इन्कम आपण नेहमी कुठे घेतोय, फॅक्टरीमध्ये घेतोय. क्लिअर झालं इथपर्यंत.
आता हा लेस केल्यानंतर एक बॅलेन्स येईल, हा लेस केल्यानंतर एक बॅलेन्स आपल्याला मिळेल. तो बॅलेन्स म्हणजे फॅक्टरी ऑब्लिक वर्क कॉस्ट. बघा हा बॅलेन्स सापडतो, फॅक्टरी ऑब्लिक वर्क कॉस्ट हा बॅलन्स सापडला. क्लिअर इथपर्यंत. आता फॅक्टरीमधले सगळे खर्च आपण ऍड करून टाकले. आता फॅक्टरीचे खर्च ऍड झाले तर त्याच्यामध्ये अजून कोणते खर्च ऍड करायचे असतात आपल्याला? ऑफिसचे. ज्यांनी मागचे 2 क्वेश्चन बघितले असतील त्यांना 100% इथे समजून जाईल हा फॉर्मॅट नेमका काय चालू आहे. तर ऑफिसचे खर्च आपण ऍड करणार. तर बघा जे सर्व खर्च आहेत सगळे ऑफिसचे आहेत. तर बघा आता ऑफिसचे खर्च कोणते कोणते आहेत? रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी, टेलिफोन. बघा हे चारही खर्च फॅक्टरीमध्ये पण होते, बरोबर आहे की नाही? पण मग लक्षात घ्या, असे जर कन्फ्यूज करणारे असतील तर तुम्हाला फॅक्टरीचा आहे की ऑफिसचा हे दिलेलं राहील. पण काही काही बॅलन्स असे असतात तो फॅक्टरीचा आहे किंवा ऑफिसचा आहे तुम्हाला दिलेला राहणार नाही, किंवा सेलिंगचा आहे दिलेला राहणार नाही. हे तुम्हाला लॉजिकवर समजून घ्यावं लागेल की नेमका हा बॅलन्स फॅक्टरीचा आहे, ऑफिसचा आहे की सेलिंगचा आहे, आणि 100% समजेल. बघा फक्त तुम्हाला सांगितलं की टेलिफोन चार्जेस. आता मला सांगा टेलिफोन फॅक्टरीमध्ये कामाचा आहे, ऑफिसमध्ये कामाचा आहे की सेलिंगमध्ये कामाचा आहे? बाकी विद्यार्थी म्हणते सर तिघी ठिकाणी कामाचा आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट कुठे आहे? ऑफिसमध्ये, म्हणून तर खर्च ऑफिसला घ्या. पण त्यांनी जर समोर असं क्लिअर म्हटलं की फॅक्टरीचा आहे, मग आपण जास्त आगाऊपणा न करता सरळ सरळ फॅक्टरीमध्ये घेऊन टाका. इतकं सिंपल लॉजिक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी याला काहीच म्हटलेलं नाही आहे. कशाची सेलिंगचा आहे की फॅक्टरीचा आहे की ऑफिसचा आहे, काहीच म्हटलेलं नाही आहे. मग आता बघा प्रिंटिंग स्टेशनरी तुम्हाला सेलिंगसाठी पण कामात पडतं, बरोबर आहे. फॅक्टरीमध्ये शक्यतो लागत नाही आणि ऑफिसमध्ये पण लागतो, पण काहीच म्हटलेलं नाही आहे. तो जास्त प्रेफरन्स कुठे देणार आपण? ऑफिसमध्ये. तेव्हा त्याला ऑफिसमध्ये घ्या. पण सांगितलंय कंसात क्लिअर सेलिंग, मग जास्त आपण तिथे आपलं डोकं लावू नका. जे सांगितलं तिथे आपण ट्रान्सफर करून टाका. पोस्टेज टेलिग्राम ऑफिसचा खर्च आहे. ऑफिस गॅस वॉटर, डायरेक्टर फीज, रेम्युनरेशन, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस फर्निचर. बघा आत्ता सांगितलं तुम्ही थोड्या वेळापूर्वी, फर्निचर कुठे वापरतात? ऑफिसमध्ये, म्हणून ते डेप्रिसिएशन पण कुठे आलं? ऑफिसमध्ये. रिपेअर्स अँड एक्सपेन्सेस ऑफ ऑफिस बिल्डिंग, स्टाफ सॅलरी, काउंटिंग हाऊस सॅलरी, याला मी स्टार करून ठेवतो, काउंटिंग हाऊस सॅलरी. आता घरची सॅलरी पेड केलेली आहे म्हणजे ड्रॉइंग आहे, तर हे ड्रॉइंग तो कुठून पेड करेल? ऑफिसमधून. मग हा खर्च घरचा आहे, आपण घरचे खर्च काही इथे घेत नाही आहेत, म्हणून तर आपण ऑफिसमध्ये कन्सिडर केलं. ऑफिस लाइटिंग, सन्ड्री एक्सपेन्सेस. आता काय केलं बघा आपण, हे सर्व खर्च इथे आपण ऍड करून टाकले आणि याची टोटल आपण इथे बाहेर घेतली. याची टोटल आपण इथे बाहेर घेतली. इतकं क्लिअर आहे. आता मागच्या टोटलमध्ये ही टोटल आपण ऍड केली तर इथं नाव येऊन जाईल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथं नाव आलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इतकं समजलं. आता बघा परत काय आलं, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक पुन्हा आला. नेहमी लक्षात ठेवा, ओपनिंग स्टॉक कॉस्ट शीट मध्ये कोणतं पण येऊ द्या, ओपनिंग स्टॉक नेहमी काय करणार? ऍड. तर क्लोजिंग स्टॉक नेहमी काय करणार? लेस. तर हा ओपनिंग स्टॉक बघा इथे ऍड झाला, क्लोजिंग स्टॉक लेस झाला. पण काय नेमका कसला आहे? फिनिश गुड्स. फिनिश गुड्स म्हणजे असा माल की ज्या मालावर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फॅक्टरीमधून माल बाहेर निघून गेलेला आहे, तो माल विकण्यासाठी तयार आहे, त्याला म्हणतात फिनिश गुड्स. मग आता हा माल फॅक्टरीमधून पण निघून गेलेला आहे, विक्रीसाठी तयार आहे पण विकलेला नाहीये, तर याचं रेकॉर्डिंग कोण करेल? ऑफिसमध्ये केलं जाईल, म्हणून याची नोंद ऑफिसमध्ये होते. ओपनिंगचा ऍड करायचा, क्लोजिंगचा लेस, आणि तो ऍड लेस झाला की मग जे नाव येतं त्याला आपण नाव द्यायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्याला आपण नाव देऊ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. इतकं क्लिअर झालं. मग आता शेवटचा एक खर्च असतो सेलिंगचा. सेलिंगचे सर्व खर्च सेलिंगमध्ये घेऊन टाका. काय काय येतात बघा, क्लिअर करून घ्या. सेल्समॅन सॅलरी आहे, सेल्समॅन कमिशन आहे, सेल्स मॅनेजर सॅलरी आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट, कॅरीज आउटवर्ड बॅड डेट्स, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन, डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन, रेंट रेट्स अँड टॅक्सेस ऑफ शोरूम. शोरूमचा खर्च हा विक्रीसाठी असतो. इन्शुरन्स ऑफ शोरूम, गोडाऊन रेंट, डिस्काउंट, रिबेट, अलाउन्स. आता बघा हे सर्व खर्च कसले आहेत? हे सगळे सर्व खर्च सेलिंगसाठी लागणारे आहेत, म्हणून तर आपण सेलिंगमध्ये घेतले. इतकं क्लिअर आहे. आता हे सर्व झालं की काय करायचं, ह्या सर्व खर्चांची टोटल आपण इथे बाहेर घ्यायची. या सर्व खर्चांची टोटल इथे बाहेर घेतली आणि पुन्हा वरच्या अमाऊंटमध्ये त्याला ऍड करणार. ऍड केलं की मग सापडतं टोटल कॉस्ट. मागच्या 2 क्वेश्चनमध्ये हा शब्द गेलेला आहे, टोटल कॉस्ट. इतकं समजलं. तर टोटल कॉस्ट नंतर तुम्हाला जर सेल्स दिलं असेल तर प्रॉफिट शोधावा लागेल, आणि प्रॉफिट जर दिलं असेल तर सेल्स शोधावा लागेल.
शक्यतोवर सेल असतं प्रॉफिट शोधायचं आहे. तर सेल्सची अमाऊंट लिहून घेतली, सेल्समधून टोटल कॉस्ट लेस केली तेव्हा आपल्याला सापडलं प्रॉफिट. कशी काढतात? प्रॉफिट सेल्स मायनस टोटल कॉस्ट, सेल्स मायनस टोटल कॉस्ट. आणि इथपर्यंत तुमचा हा पूर्ण कॉस्ट शीटचा फॉर्मॅट क्लिअर झाला. जर कोणाला काही शंका असेल की सर हा बॅलन्स नेमका इथंच का बरं आला, ह्याच ठिकाणी का बरं आला, तर तुम्ही मला केव्हाही मेसेज करून विचारू शकतात. तर फॉर्मॅट तुम्हाला जर लिहायचा असेल तर मी याचे फोटो तुम्हाला ग्रुपवर सेंड करेल किंवा इथेच व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला मी व्हिडिओ व्यवस्थित समजण्याकरता बघा, तुम्हाला दिसतंय कागद पूर्ण नोट्सवर दिसतंय फॉर्मॅट. इथे पॉज करून तुम्ही लिहू शकतात. पुढचं पेज पण तुम्हाला सेम असं दाखवून देतो एक वेळा. ओके, तर तुम्हाला मी दोघी पेजेस व्यवस्थित दाखवून दिले. पॉज करून तुम्ही ते लिहू शकतात किंवा मी ग्रुपवर तुम्हाला फोटो काढून सेंड पण करून देईल. आता बघा, थोडंसं नोट दिली याच्यामध्ये. नोट काय म्हटली आहे? आयटम्स टू बी एक्सक्लुडिंग फ्रॉम कॉस्ट. एक्सक्लुडिंग म्हणजे वगळणे. काही असे आयटम्स आहेत, काही असे खर्च आहेत की जे कॉस्ट शीटमध्ये कुठंच घेत नाहीत, त्याला कुठे घ्यायची गरज नाही. का बरं ते पण मी समजून सांगेल, पण समजून घ्या कोणते कोणते ते लक्षात घ्या. आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू कॅपिटल ॲसेट्स. ॲसेट्स संबंधित म्हणजे कॅपिटल ॲसेट्स. समजा आपण एखादी मशिनरी खरेदी केली, तर 50 लाखाची मशिनरी खरेदी केली, तर ती वस्तू बनवताना फॅक्टरीमध्ये खर्चामध्ये कन्सिडर नाही होणार. मशिनरीसाठी लागणारं डेप्रिशिएशन येईल, मशिनरी करता लागणार रिपेअर्स येईल, पण ॲसेट्स जी आपण खरेदी केली ती खरेदीची किंमत तो खर्च नसल्यामुळे ती ॲसेट्स आहे, ती खर्चामध्ये कन्सिडर होत नाही, म्हणून त्याला कॉस्ट शीटमध्ये घेऊ नका. कॅपिटल लॉस, तुमचा जो कॅपिटल लॉस आहे तो पण इथे घेऊ नका. म्हणजे एखादी ॲसेट आपण विकली आणि ॲसेट विकून जर समजा तुम्हाला लॉस झाला, 50,000ची ॲसेट तुम्ही 30मध्ये विकली, तर 20,000 लॉस तुम्ही इथं घेऊ नका, कारण तुमचा तो कॅपिटल लॉस आहे, तो तुमचा वस्तू विकून लॉस झालेला नाही आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड प्रॉफिट्स अँड मॅटर ऑफ प्युअर फिनान्स शुड नॉट फ्रॉम अ पार्ट ऑफ कॉस्ट. असा काही प्रॉफिट किंवा लॉस की जो वस्तू बनविण्यासंबंधी नाही आहे तो घेऊ नका. एक्झाम्पल्स म्हणजे काय काय? इन्कम टॅक्स, डिव्हिडंड, सॅलरी अँड कमिशन टू पार्टनर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन डिबेंचर, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, ॲबनॉर्मल लॉसेस, गुडविल रिटर्न ऑफ, preliminary expenses, discount on shares and debenture. Cost should not include income by way of rent, transfer fee, dividend, etc. बघा, हे ट्रान्सफर फीज, डिव्हिडंड हे पण तुम्हाला इथे घ्यायचं नाहीये. का बरं नाही घ्यायचं हे सांगतो. हे जे इथे खर्च होते ना सगळे, हे सर्व खर्च जे होते, हा प्रॉफिट जो आहे, हा प्रॉफिट फक्त कोणता आहे? आपण प्रॉफिटपर्यंतच क्वेश्चन सॉल्व्ह केला. आणि हा प्रॉफिट कोणता आहे की जी वस्तू आपण बनवून विकत आहोत, मग ते आपण 2 दिवसात बनवली असेल, 4 दिवसात बनवली असेल, 1 महिन्यात बनवली असेल, बरोबर आहे, ती वस्तू विकून झालेला प्रॉफिट आहे. ओके, मग असे आपण वस्तू समजा ही 1 महिन्यात एकदा आपण कॉस्ट शीट बनवलं तर 12 महिन्याचे 12 बनतील, बरोबर आहे. आणि हे जे सर्व खर्च असतात हे टोटल नेट प्रॉफिट जो बिझनेसचा येतो शेवटी मार्च एंडिंगला, त्या प्रॉफिटमधून हे सर्व खर्च करायचे असतात, या प्रॉफिटमधून करायचे नाही. इन शॉर्ट, या प्रॉफिटमधून लेस करणारे हे सर्व खर्च आहेत. आणि आपण फक्त प्रॉफिट काढून सोडून देतोय. या प्रॉफिटचं नंतर काय झालं त्याचं आपल्याला काहीच घेणं देणं नाही. म्हणून हे खर्च तुमचे फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये किंवा सेलिंगमध्ये हे कन्सिडर होत नाहीत, म्हणून ते इथून एक्सक्लुडिंग केलेले आहेत. आणि तुमचं इथे फॉर्मॅट पूर्ण क्लिअर झाला. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघणार आहोत. ओके, काही शंका असेल ग्रुपवर विचारा.